जय भीम. मी राणी. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर मी आज ना तुमच्यासोबत शेअर करणार होती माझं पूर्ण दिवसभराची रुटीन. पण काय झालं की दिवसभराची म्हणजे लाईटच नव्हती. व्हिडिओ काढणार होते तितक्यात लाईट चालल्या गेली. तर लाईट आता आली दुपारी 2 वाजेला. म्हटलं आता जितकं होईल तितकं दाखवून देते, कारण म्हणजे पूर्ण मॉर्निंग रुटीन शेअर करणार होते मी तुमच्यासोबत. तर जाऊ द्या म्हटलं, जितकं होईल तितकं आज शेअर करून घेते. मुलांना पण आता झोपवून दिलंय, आयुषचे पप्पा घरीच. म्हटलं तोपर्यंत फुल ब्लॉक करून घेते, म्हणजे एकटीला मॅनेज होत नाही असं फुल ब्लॉक काढायचं. त्यांना जेव्हा सुट्टी वगैरे राहिली ना तेव्हा मी फुल ब्लॉक करते. तर आता डाळ शिजवून ठेवलीये, भात पण होऊन गेलाय, फक्त डाळला तडका द्यायचा बाकी आहे, पोछा वगैरे ते बाकी आहे. चला तर मग मी माझं काम सुरू करते. आता डाळ फ्राय करून घेते. त्याच्यासाठी घेतले मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, हा खानदेशी फिंगर मसाला, म्हणजे मी सर्व व्हेजिटेबल मध्ये टाकते. तेल गरम झालं नाही अजून. भात पण करून ठेवलेला आहे. मुलांचं जेवण झालं ना म्हणजे टेन्शन राहत नाही. हे डाळ शिजवून ठेवली. नेहमी डाळला तडका मी नंतरच देत असते, कारण मग जेव्हा जेवण नसतं तेव्हा. कढीपत्ता पण टाकणार होते. स्वादेचं डाळ मध्ये कढीपत्त्याचा, पण कढीपत्ता मला भेटला नाही. पाहिजे तेव्हा नाही राहत, आणि नाही पाहिजे म्हणजे तेव्हा फ्रीज मध्ये असतो कढीपत्ता, असं असतं. तेल टाकलं नाही अजून, टाकून पाहते. टाकून गेलंय तेल. जिरं टाकते. जिरं टाकते. कांदा, टोमॅटोला मस्त नरम होऊ द्यायचा. त्याच्यात लसूण, असं जसं नेहमीप्रमाणे बनवतो तसं. पण नेहमी मी साधं डाळ बनवते, साधी, म्हणजे त्याच्यात कांदा वगैरे काही टाकत नाही, मसाला पण नाही. टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, जिरं, राई, कढीपत्ता बस इतकं. आयुषच्या पप्पांना अशी डाळ तडका खायचा आता. मी असं पण म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं लाईट आली की तडका देणार डाळला. भात वगैरे बनवून ठेवला, आता डाळ शिजवून ठेवली होती. आज चपात्या वगैरे काही आहे नाही, अंडे बॉईल करून ठेवले आहे. डाळ भात आणि बॉईल अंडे, बस आज इतकं. थोडीशी कोथिंबीर टाकून देते. मला आहे ना डायरेक्ट फ्राय करताना कोथिंबीर आवडते, कारण मग परतून पण निघते ना, कच्ची जास्त लागत नाही ना. आयुष्य पप्पांना कोथिंबीर म्हणजे जास्त आवडत नाही, कच्ची कच्ची लागते म्हणतात. म्हणजे थोडीशी टाकणार वरून, अर्धी याच्यात टाकून दिली. सर्दी होऊन गेली मला. कांदा टोमॅटो मस्त नरम होऊ द्यायचा, म्हणजे कच्चापणा येत नाही त्याच्यात. टोमॅटो लसूण मस्त परतून गेले आहेत. आता मसाला टाकते थोडसा, जास्त नाही. हळद आणि लाल मिरची काय टाकणार नाही, कारण याच्यात मी शिजवायच्या वेळेस टाकलं होतं याच्यासाठी. आता डाळ टाकून घेते. छान लागते अशी डाळ, एक वेळेस नक्की करून बघा. पाणी पण नाही टाकणार, कारण मला घट्ट डाळ आवडते याच्यासाठी. मीठ वगैरे सर्व टाकलं आहे. आता वरून कोथिंबीर. आता ही डाळ म्हणजे 5 ते 10 मिनिटं फुल गॅसवर थोडीशी उकड काढते. हा मसाला आहे ना मला डीमार्ट मध्ये भेटला होता, म्हणजे आयुषच्या बर्थडेच्या वेळेस आहे ना, आम्ही शॉपिंग करायला गेलो तिथे, म्हणजे तांदूळ वगैरे घ्यायसाठी. तेव्हा त्यांनी हा दिला होता मसाला. खूप छान चव येते याच्याने भाजीला. आणि मी एक वेळेस अशी बेंगन मसाला बनवला तर खूप छान लागायचे.
तर हे सर्व मी आता आवरून घेते, डाळ होते तोपर्यंत. आता आमचं जेवण सुद्धा बाकी आहे. मुलं झोपले ना तरच आवरणं पडतं मला, नाही तर ना दिवसभर त्यांच्या मागे माझा कसा निघून जातो नाही मला माहिती सुद्धा पडत नाही. म्हणजे सकाळपासून संध्याकाळ कशी होते हे सुद्धा समजत नाही डायरेक्ट. असं असतं मुलांचं. ठीक आहे, त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे. त्यांना असं वाटतं ना की मम्मी पप्पाने जास्तीत जास्त वेळ आम्हाला द्यायला पाहिजे, आमच्यासोबत टाइम स्पेंड करायला पाहिजे. मी पण अशीच करते, सर्व काम राहू देते, पहिले त्यांच्यासोबत बसते, खेळते, असं चालू असतं माझ्या दिवसभर. म्हणून मला आवरायला ना खूपच उशीर होऊन जातो याच्यासाठी. संध्याकाळी थोडस बाजारात पण जायचं आहे कुठं, ते तुम्हाला असं म्हणणार पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. आयुषच्या पप्पांना अंडे कापायचं काम देऊन दिलं, म्हटलं तुम्ही घरी आहे ते काम तरी करा. बरोबर आहे का नाही? करणार की नाही? आता मस्त अंडे कापून घ्या. त्याच्यात काय काय टाकणार? मीठ, तिखट. हा, मीठ आणि तिखट. छान लागतात असे पण जेवायसोबत. मला तर असंच आवडतं, मीठ तिखट टाकून नाही आवडत, पण आयुषच्या पप्पांना आवडतं. म्हटलं ठीक आहे, मी पण खाऊन घेणार तुमच्यासोबत. आता वाढू मी जेवायला. घेतलंय आता आम्ही जेवायला. मस्त आयुषचे पप्पा बसले जेवायला. म्हटलं दोघं जण जेवण करून घेतो, तोपर्यंत आहे ना आयुष पण उठून गेला. म्हणजे तो ना अर्धा तास सुद्धा झोपला नाही आज, म्हणजे 15 ते 20 मिनिटातच उठून गेला. कारण त्याच्या असं असतं ना, म्हणजे झोपाच पाहिजे त्याला. जितका झोपा दिला ना तितका जास्त वेळ झोपतो तो, असं असतं त्याचं ना भाऊ. लगेच उठून गेला आणि तू का बरं उठला? म्हणजे त्याला ना झोक्यात टाकून देते मी. खातोय का? हा गेला त्याला डाळ भात, पण तिखट डाळून गेली आज ना. छान बनली का पण डाळ? तुम्हाला आवडली? छान आहे ना. आयुषच्या पप्पांना ना चपाती शिवाय जेवण जाते, पण आज खाऊन घेतो म्हणे. चपाती बनवतो मला. खाऊन घेणार ना. जाऊ दे, आज तसं पण उशीर पण होऊन गेलाय जेवायला, है ना. पाणी देऊ का? जाऊ दे, त्याला फक्त हे बॉईल अंडच खाऊ घाला. डाळ जास्त तिखट होऊन गेली. चला तर मग आम्ही जेवण करून घेतो. दुपारी जेवण वगैरे करून थोडस आराम करून घेतला होता. आता वाजले संध्याकाळचे 6:30. म्हटलं आता बाजारात जाऊन, पहिले पण मी बोलली होती की थोडस बाहेर जायचं आहे, तर आता जाऊ. काय काय शॉपिंग करतो ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला मग आता डायरेक्ट भेटूया बाजारात. चला. आता कपड्यांच्या दुकानावर इतक्या सारे व्हरायटी दाखवल्या. बेबीचा ड्रेस आहे. हा, म्हणजे माझ्या मोठ्या सासऱ्यांच्या सून, त्यांचा मुलगा आहे ना, त्याला मुलगा झालेला आहे, मग त्याला 5वी साठी हा ड्रेस द्यायचा आहे. तर बघू आता आयुषचे पप्पा काय सांगतात. तुम्हाला कोणता आवडतोय? मुलगा आहे ना खूप क्यूट आणि मस्त गोरा आहे, तर त्याला हा कलर छान वाटणार असं वाटतंय मला. तर आयुषचे पप्पा हा कलर सांगताय. कोणता कलर चांगला आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. मला तर हा आवडतोय. आणि आयुषचे दुसरेच कपडे बघायचं काम चालू आहे इकडं. हे बॉक्स ओपन कर, हे बॉक्स ओपन कर, असं चालू आहे त्याचं. म्हणजे जसं आलो तसं आम्ही ते, म्हणजे दुसरे पण हलकेवाले दाखवले होते, पण ते काही आवडले नाही आम्हाला. तर हा छान वाटत आहे. बघू आता याची प्राइस काय सांगतात ते. क्या प्राइस है भैया इसकी? 300 रुपये का है, 350 चला ठीक आहे. याच्यात सर्व सॉक्स, टोपी. हा, बालाजी फॅशन आहे दुकानाचं नाव. खूप छान व्हरायटी कपड्यांची. हाँ, लड़का लड़की सबका कपड़े मिलेगा. ये भैया है तिथले. आहे कार्ड. हे घेऊन म्हटलं, सामने चाटची लाडू होती, म्हटलं चाट खाऊन घेऊ. काही नाही, पाणीपुरीच खातो आता, चाट खाऊन पाहू कशी लागते. तर खूप गर्दी असते इथं, छान असेल म्हणूनच गर्दी असते. थांबा तुम्हाला दाखवते, गरम गरम होत आहे, खूप छान लागते. 20 रुपये प्लेट आहे.
नको तो माणूस मार खास ना तू. आज पाहू ना इथं झाडू वगैरे काही घ्यायचंय. आपल्या महिलांची शॉपिंग काय असते, घरच्याच वस्तू असतात, दुसरे काय असतं. म्हटलं झाडू वगैरे ब्रश असं काही वस्तू घ्यायच्या 2-3 ते घेऊन मागवली. गरम गरम चाट खूप छान लागते. आयुषला पण आवडते ना आयुष. एकदम छान लागते. बाहेर आलं म्हणजे असं काही ना काही खाल्ल्यात जाते. त्याच्यामुळे घरी जाऊन ना जास्त काही भूक नाही राहत. मुलांसाठी थोडस हलकं फुलकं काही बनवून घेणार आम्ही, पण तेच खाऊन घेणार. तर खूप छान लागते. जास्त तिखट पण नाही, एकदम मीडियम आहे. नको नको बेटा. पाणी देऊ का? आयुषला येतं खूपच तिखट लागतं. नुसतं पाणी दे करत आहे. हा जे म्हणे फिनाईल घेणार का? घेऊन घेऊ. नको बेटा नको नको. आयुष्या मध्येच काही चालू असतं, मी काय घ्यायला गेली म्हणजे. कुठलं घेऊ फिनाईल? हे बर्तन आलाय, हे घेऊ. छान वाटतंय. भांडे घासायची तार. पितांबरी कितना काय भैया? हाँ दे दो ये भैया पावडर. घेऊन झालाय. झाडू वगैरे ते पण घेऊन गेले, कारण झाडू ना खूपच खराब होऊन गेला. आता म्हटलं आलं तर झाडू सुपडी हे पण घेऊन घेऊ. फिनाईल पण घेतलं. आता भाजी घ्यायची आहे. इथं काय लॉराने दिसत भाजीच्या. बघू आता पुढे भेटते का नाही. चला पुढे पाहू ना आपण. चल चल बाबू, चल बाबू, चल चल चल. ती पिशवी घेतली का? वगैरेचा काही शूट करता आलं नाही, कारण आहे ना घरून फोन येऊन गेला. आरवी पण रडत होती याच्यासाठी. आणि जेवायचं पण पार्सलच घेऊन आलो होतो, कारण खूप उशीर होऊन गेला बाजारमध्ये. तर आता जेवण वगैरे झालंय. तर बाजारातून हा सामान आणलेला होता मी. हा ड्रेस तुम्ही पाहिलाच आहे. खूप छान ड्रेस मिळाला. आणि हे पितळाचे भांडे घासायसाठी ते आण बेटा, ते आण दादा. तर पोछा आण इकडे, पोछा आण इकडे. पाणी सांडलंय तुम्ही. ते फिनाईल सुपडी ते तिकडे ठेवून या. जा तिकडे ठेवून या. जा तिकडे ठेवून या. आणि हे 2 वस्तू माझ्यासाठी घेतल्या होत्या मी. हे कानातले डेली यूज साठी आणि टिकलीची डबी आणि आज झाडू, बस एवढंच. आणि तर हा ब्लॉग इथे जॉईन करते, नाही तर आहे ना खूप मोठा होऊन जाणार. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्लॉग मध्ये बाय.